महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यासाठी राखीचा उपक्रम आज आम्ही सुरू केलाय। गेल्या वर्षी पण आम्ही जवळजवळ लाखो महिलांच्या राख्यांचे सुरेख संदेश देवाभाऊंना पाठवलं होता। या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री त्यांच्या या राज्याची सेवा करण्यासाठी त्यांचे हात बळकट झाले पाहिजे। त्यांनी जो महिलांना विश्वास दाखवला आणि लाडकी बहीण योजना सुरू करून कालच त्यांनी एक नवीन योजना जाहीर केली मुलींच्या शिक्षणासाठी। ती फार महत्वाची आहे। ही योजना कधीच बंद पडू नये, कारण आज माझ्यासारख्या कार्यकर्त्या ज्या घडल्या आहेत त्या आमच्याकडे पैसे नसल्यामुळे त्या काळी आम्ही शिक्षण घेऊ शकलो नाही। तर आज मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना लहान मुलींसाठी जी सुरू केलेली आहे शिक्षणासाठी ती अबाधित सुरू राहावी आणि त्या मुख्यमंत्री निधीसाठी लोकांनी सरळ हस्ते मदत करावी। मागे मी सुद्धा मुख्यमंत्री निधीनं 10 लाख रुपये दिले, कारण मुख्यमंत्र्यांना आपण नेहमी जाऊन त्यांच्याकडे पैसे मागतो। हा पेशंट आजारी आहे, हार्टचा आहे, हा ब्रेनचा आहे, मग ते कुठून पैसे आणणार? तर सगळ्या लोकांना माझं आज रक्षाबंधनच्या दिवशी आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री सहाय्य निधीला मदत करूया आणि देवाभाऊचे हात या महाराष्ट्रात मजबूत करूया। धन्यवाद। आपण या कार्डद्वारे शुभेच्छा देखील पाठवणार आहेत, त्याबाबत काय सांगा? आम्ही देवाभाऊचं कार्ड आहे, प्रत्येक बूथवर 100 असे 1 लाख आम्ही राख्या आणि संदेश देवाभाऊंना आशीर्वाद हा आम्ही पाठवणार। आतापर्यंत 3-3.5 हजार महिलांनी आज हे फॉर्म भरून राख्या दिलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही या 1 लाख राख्या आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या माध्यमातून आम्ही प्रदेशाकडे पाठवणार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।